पक्षाच्या काळेपेटीचा ज्वालामुखी केला तो सर्व पक्षीय आमदार खासदारांनी आणि नेत्यांनी काळेपेटीचा ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दूषित भडागणी काय काय म्हणायचं ते म्हणा, हे जे काम केलंय ते सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पक्षनेत्यांनी केले. त्यामुळे जरांगेने मी दोष देत नाही. महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा, आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की 10% आम्ही एससीबीसीचं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. मग एससीबीसीचं 10% आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काळेपिटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे, ही बेकायदा मागणी आहे. ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे. ऑलरेडी 58-59 लाख बोगस कुणबींच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्याला जबाबदार आहेत ते महाराष्ट्रातले बहुतांश आमदार आणि खासदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते. जरांगे हुकुमशाह आहेत का, हिटलर आहेत का जरांगे, तसं बनू पाहतायत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाही, ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाही.